प्रत्येक महिन्याला अनेक सणवार येतात, परंतु अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करण्याचा आपल्याला चान्स मिळतो, म्हणजे आपण सेवाही करू शकतो. तर अधिक महिन्यामध्ये कुठली सेवा करावी बरं? तर आज आपण बघणार आहोत की मी ओटी कशाप्रकारे भरलेली आहे, देवी आईची आणि माझ्या आईची. त्याचबरोबर सत्यनारायण भगवान यांची पूजा, अशा प्रकारे हा व्लॉग असणार आहे. या व्लॉगमध्ये स्वयंपाकापासून मी कोणता नैवेद्य दिलेला आहे, ओटीमध्ये कुठलं साहित्य घेतलं, आईला देण्यासाठी काय घेतलेलं आहे, अशा बऱ्याचशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ आहे. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी माऊली. सकाळची देवपूजा झाली आणि अशा प्रकारे मी पनीर बनवायला ठेवलं. तर 1 लिटर दुधामध्ये मी निंबू पिळून टाकलेला आहे. सुरुवातीला दूध गरम होऊ द्यायचं, नंतर निंबू टाकायचं त्यामध्ये आणि अशा प्रकारे आपलं दूध फाटायला लागलं का एका कपड्यामध्ये ते गाळून घ्यायचं आणि पाण्याने धुवून घ्यायचं, कारण आपण निंबू पिळलेला असतो तो आंबटपणा जावा म्हणून. अशा प्रकारे आणि जे पाणी आहे त्याचं मी ते झाडांना टाकणार आहे. आणि पनीर अशा प्रकारे कपड्यामध्ये बांधून ठेवायचं, त्याच्यावर वजन ठेवायचं आणि ते त्यातील सगळं पाणी ज्यावेळेस निघून जातं ना, तर मी एका वाटीमध्ये ठेवलेलं आहे. आणि आता हे पनीर मी 5-1 मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतरच बाहेर काढून परत पाण्यामध्ये ते ठेवणार आहे. तर अशा प्रकारे पनीर तर झालं रेडी माझं. तर आज सकाळी देवांची पूजा अशा प्रकारे केली. त्यामध्ये देवांना माळा बनवलेल्या आहेत, तर पांढऱ्या कलरमध्ये. तर पांढऱ्या कलरचं उलन माझ्याकडे होतं आणि त्यापासूनच मी अशा माळा तयार केल्या. जास्त नाही, पण थोडक्यात 4-5 केलेल्या आहेत. काही बाकींच्या देवांसाठी करायच्या बाकी आहेत. तुम्हाला जर त्या आवडल्या असतील आणि शिकायच्या असेल तसं कमेंटमध्ये सांगा. मी याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. तर बघा, आज अशा प्रकारे सत्यनारायण पूजेची मांडणी केलेली आहे. तर माझी ही सेवा आहे, मी सुरू केलेली आहे. आपण आपल्या इच्छेनुसार आपल्याला जितके दिवस करायची आहे तितके दिवस आपण ही सेवा करू शकतो. अधिक महिन्यामध्ये शक्य होईल तेवढं आपण विष्णू भगवानांचं नामस्मरण, पूजाविधी करायची, मंत्रस्तोत्र म्हणायचे. अगदी कमी वेळातसुद्धा काही गोष्टी आपण घरात करू शकतोच. अशा प्रकारे पनीर रेडी झालेलं आहे आणि आता ग्रेव्ही बनवायची होती पनीरच्या भाजीची. तर आम्ही आता सध्या आता वर्ष होईल बहुतेक आम्ही पनीर मसाला वापरत नाही, कारण आता मसाल्यांमध्ये सुद्धा भेसळयुक्त मसाले तयार व्हायला लागलेले आहेत. आणि आपण म्हणूनच घरच्या घरीसुद्धा अगदी साधा आपला मसाला वापरून अशा प्रकारे पनीरची भाजी करू शकतोच. यामध्ये आपण अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो आणि खोबरं, कोथिंबीर अशा बऱ्याचशा वस्तू टाकून पनीरची भाजी बनवत असतो. तर कधीकधी काय होतं, आपल्याला लसूण किंवा कांदा व्यतिरिक्त जर भाजी बनवायची असेल तर आपण मसाला पण वापरू शकत नाही त्यामध्ये, अगदी साधा मसाला. तर माझा मसाला पण आहे, तर त्या मसाल्यामध्ये मी कांदा वापरलेला नाही, अगदी साधा मसाला आहे माझ्याकडे बनवलेला. तर आपण असे मसालेसुद्धा आपल्या स्वयंपाकामध्ये वापरू शकतो. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर अशा प्रकारे आपण सर्व काही साहित्य टाकून छान वाटण तयार करायचं. आणि बघा, आता हे पनीर जे बनवलेलं आहे खूप स्पंजी आणि नरम झालेलं आहे. तर बघा, बाहेरून आपण विकत बऱ्याचदा घेतो, पण ते पनीर कसं असतं, अगदी म्हणजे कडक असतं किंवा एवढं स्मूथ राहत नाही. पण आपण घरी बनवलेली जे पनीर आहे ते अगदी स्मूथ असतं. तर अशा प्रकारे पनीरची भाजी आहे रेडी, तयार झालेली. आणि आता वरण भात अशा प्रकारे झालेला आहे आणि पुऱ्या करायला घ्यायच्या होत्या. तसं मी आईची वाट बघतच होती की आई केव्हा येईल. तर माझी आईसुद्धा अगदी काही अंतरावरच राहते. मुद्दामच आज मी बेलफळ आहे ते पिठाच्या गाळणीमध्ये ठेवलं आणि दाखवलं की आपल्या घरामध्ये भरभराट जर हवी असेल तर अशा प्रकारे आपण गव्हाच्या पिठामध्ये, तांदळाच्या मध्ये किंवा तांदळाचं पीठ म्हणा, बाजरीचं पीठ यामध्ये टाकू शकतो. यामुळे आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता भासत नाही. तर ही एक छोटी माहिती आहे, तुम्हीसुद्धा करून बघा. आणि त्यानंतर पुऱ्या बनवायला घेतलेल्या आहेत. बरेच दिवस झाले आईला घरी जेवायला बोलवलेलं नव्हतं. अगदी जवळ राहूनही बऱ्याचशा वेळेस आपण बोलवू शकत नाही.
तर आजचा हा दिवस खूप छान आहे. म्हटलं शुक्रवार आहे आणि शुक्रवारी अन्नपूर्णा माता आणि कुलदेवीची ओटी, तसंच आईची ओटीसुद्धा भरायची आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या आणि शुभ दिवसामध्ये बोलवणं खूप छान आहे. आपण मंगळवार, शुक्रवार या दिवसांमध्ये ह्या गोष्टी करू शकतो. तर अधिक मासामध्ये आईची ओटी भरणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. कारण तिने आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. लहानपणी गोड कौतुक करून आपण मोठे होतो आणि मोठं झाल्यानंतर लग्न करून कन्यादान करतात आणि कन्यादान करून हा मोठा त्याग केलेला असतो. आणि हा असा एक दिवस असतो की या दिवशी आपण तिला आवडेल त्या वस्तू देऊ शकतो. अगदी म्हणजे कानातले म्हणा, बांगड्या म्हणा. आम्ही काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत. त्यामध्ये देवीची ओटी भरायची आहे, अन्नपूर्णा मातेची, आणि काही मुखवट्यांसाठी मी अशा प्रकारे नथ आणि कानातले घेतलेले आहेत. मुलीसाठी काही कानातले घेतले, माझ्यासाठी घेतले आणि आईसाठी काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत. तरी छोटी आमची खरेदी. आदल्या दिवशी मार्केटला गेलो. मार्केटला जाण्यामध्ये आम्हाला बराचसा वेळ लागला, कारण आम्हाला शुद्ध घाण्याचं तेलसुद्धा खरेदी करायचं होतं आणि त्याचबरोबर काही इमिटेशन ज्वेलरी आणि त्यामध्ये बऱ्याचशा वस्तू होत्या. तर आम्ही अशा प्रकारे ह्या वस्तू बघायला लागलो. त्यामध्ये अंगठी वगैरे, कानातले, बांगड्या अशा बऱ्याचशा गोष्टी बघितल्या. परंतु आपण शॉपमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा वस्तू बघतो, पण आपल्याला आवडेल आपण त्याच वस्तू खरेदी करत असतो. तर या ठिकाणावरून आम्ही अशा प्रकारे काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत. ते पाहता कानातले भरपूर बघितले, पण त्यातून काहीच घेतलेले आहेत. पुढे बघू आपण. आणि बघा अशा प्रकारे आम्ही शेंगदाण्याचं शुद्ध घाण्याचं तेल घेण्यासाठी या शॉपमध्ये आलेलो आहोत. तर दुकान तसं खूप जुनं आहे हे. आणि बघा आपण इतर तेलं भेसळयुक्त वापरण्यापेक्षा किंवा रिफाईंड तेलापेक्षा सुद्धा हे शुद्ध घाण्याचं तेल आपल्या शरीरासाठी खूप छान आहे. आता बघूया कानातले कुठले कुठले घेतलेले आहेत. तर बघा देवीची मी मुखवट्यासाठी नथ आणि कानातले घेतले मोत्याचे. काही माझ्यासाठी घेतले, काही मुलीसाठी घेतलेले आहेत आणि काही आईसाठी काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत. तर अगदी म्हणजे कमी वेळामध्ये आम्ही बऱ्याचशा वस्तू आणलेल्या आहेत. मी कुठलाही सण असो किंवा अगदी साधी पूजा जरी असली तरी मला डेकोरेशन करायला आवडतं. तर चला आता थोडंफार डेकोरेशन करूया आणि अशा प्रकारे छानशा बांगड्या जे काही साहित्य घेतलं ते ठेवायला सुरुवात केली. बांगड्यांचा कलरसुद्धा खूप सुंदर होता आणि मस्त हिरव्यागार कलरच्या होत्या त्या. तर अशा प्रकारे ओटीचं साहित्य ठेवायला सुरुवात केलेली आहे. बऱ्याचदा जमलं नाही ते आज मी केलेलं आहे. छान गुलाबाचं फूल दिलं, गजरा केसांमध्ये लावला, त्यानंतर हातामध्ये बांगड्या भरल्या. अशा सर्व काही गोष्टी खूप छान प्रकारे केल्या. आणि त्यानंतर देवघरामध्ये काही ज्या पितळी वस्तू होत्या त्याबद्दल थोडं आमचं बोलणं सुरूच होतं ह्या ठिकाणी. तर सध्या उन्हाळा खूप कडक आहे, म्हणून खरं आपल्या प्रत्येक गोष्टी आपण ज्यावेळेस करतो तर त्या थोड्या लेटच होतात. दुपारी थोडाफार आराम केला आणि कोकम सरबत बनवायचं होतं, म्हणून ती तयारीसुद्धा सुरू केली. उन्हाळ्यामध्ये निंबू सरबत किंवा कोकमचं सरबत आपल्या शरीराला चांगलं असतं. तर अशा प्रकारे आम्ही सरबत वगैरे पिलं आणि त्याच्यानंतर आई घरी गेली. माझे वडीलही आले होते, परंतु त्यांचं पाणी येणार होतं म्हणून ते आधीच निघून गेले होते. तर बघा आता सायंकाळची पूजा करायची आहे, तर त्यामध्ये ओटी भरायची आहे आणि नैवेद्यसुद्धा यायचा आहे. सत्यनारायण पूजा करायची होती, म्हणून त्याकरिता सर्वप्रथम म्हटलं चला प्रसाद बनवून घेऊया. तसं पाहता शुक्रवार हा अत्यंत प्रिय असलेला मी प्रत्येक शुक्रवारी अन्नपूर्णा मातेची सेवा करते, जसे की ती माझी आई आहे. आपल्या घरामध्ये संपूर्ण किचनमध्ये तिचं वास्तव्य असतं. तिचीच आपण सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आहारामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू असतात,
त्या बदलत असतात, चांगल्या वाईट यामध्ये सुद्धा. तर प्रत्येक गोष्ट ही म्हणजे अन्नपूर्णा मातेपासूनच येत असते. आपल्या घरी येणारं कुठलंही साहित्य असो, धान्य असो, वस्तू असो, तर ते एक प्रकारचं अन्नपूर्णा मातेमुळेच आपल्या घरामध्ये होत असतं. आणि आपलं घर नेहमी आनंदाने, धनधान्याने भरून राहण्यासाठी आपण अशा प्रकारे पूजा जर विधी केली तर खूपच चांगलं आहे. तर असं म्हणतात की अधिक मासामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही याकरिता मंगळवार किंवा शुक्रवार या दोघांपैकी कुठल्याही दिवशी अन्नपूर्णा माता म्हणा किंवा आपली कुलदेवी जी असेल ती त्या देवीची ओटी भरणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या कुलदेवीला आपलं बऱ्याचदा जाणं होत नाही, तर आपण घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकतो. अगदी कमी वेळामध्ये काही क्षुल्लक वस्तूंमध्ये सुद्धा आपण देवी आईची ओटी भरू शकतो. असं नाही की 16 शृंगाराच्या वस्तूच आपल्याला हव्या असतात. आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्याला होईल तेवढ्या वस्तू आपण खरेदी करून आपण देवी आईची ओटी भरू शकतो. त्यामध्ये अगदी 3 वस्तू म्हणा, 5 म्हणा, तर शक्य होईल तसं आपण नक्कीच भरण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक मंगळवार किंवा शुक्रवार आपण निवडायचा आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारीसुद्धा भरू शकता. आपण आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करून अगदी 5 मंगळवार तुम्ही ओटी भरू शकता. त्यामध्ये ब्लाऊज पीस, नारळ, गहू, तांदूळ आणि हळदी कुंकू एवढं जरी भरलं तरीसुद्धा चालू शकतं. तर असे 5 मंगळवार किंवा 5 शुक्रवार, नाही शक्य झालं तर एकच दिवस घ्या, त्यामध्ये पूर्ण ओटी भरा. तर बघा छान वाटीसुद्धा माझी स्वच्छ धुवून झालेली आहे. तर अशा प्रकारे नैवेद्य काढून घेतला गार झाल्यानंतर आता याच कढईमध्ये मी खीर बनवणार आहे. तर तांदळाची खीर. लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या वस्तूंमधील सगळ्यात प्रिय अशी वस्तू म्हणजे तांदूळ. तर तांदूळचा समावेश आपण नेहमीच करत असतोच. त्याचप्रमाणे आज खीर बनवायची होती ती म्हणजे तांदळाची. तर काही वाटीमध्ये थोडे तांदूळ भिजत घातले होते. त्यामध्ये काजू आणि बदाम आणि विलायची अशा प्रकारे टाकून छान बारीक पेस्ट केली आणि थोडं साजूक तूप टाकलं आणि थोडं दूध आणि पाणी मिक्स करून अशा प्रकारे छानशी ही खीर तयार झाली. नंतर तूप घेतलं बनवायला. खरं तर हे तूप बनवायचं होतं आदल्या दिवशीच, परंतु ते आता उष्णतेमुळे लवकर होत नव्हतं, तर आम्ही रात्रभर तसंच ठेवलं आणि आज हे तयार झालेलं आहे. तर चला आता नैवेद्याची तयारी करूया. तर अशा प्रकारे वाटीमध्ये खीरसुद्धा काढून झालेली आहे. आता पूजा बघूया मी कशा प्रकारे करणार आहे. संध्याकाळ झाली म्हणजे दिवे लावण्याची वेळ होत असते. त्यामध्ये बरेचसे जण उंबऱ्याजवळसुद्धा दिवे लावतात, तुळशी मातेजवळ दिवा लावतात, आपल्या मेन एंट्रीला दिवा लावतात. अशा बऱ्याचशा ठिकाणी दिवे लावत असतात. त्यावेळेस मी दिवे लावण्यासाठी बाहेर आली ना, त्यावेळेस वातावरण थोडं असं म्हणजे वारं होतं आणि वाऱ्यामुळे काय होतं दिवे थोडे विझत होते. तर तुळशीजवळ तर दिवा लावून झाला आणि आरती पण मी करून घेतली आणि मेन जवळसुद्धा एक दिवा लावायचा होता, तो मात्र विझून जायचा. तर मी तो लावला नाही, असंच ठेवून दिलं. तर बघा आज मेन एंट्रीला मी छोट्याशा पाटावरसुद्धा छान गोपद्मा काढलेला आहे. तर आपण तुळशीजवळ म्हणा किंवा मेन एंट्रीला अशा प्रकारे छान सजवू शकतोच. तर बघा वारंसुद्धा छान गार सुरूच होतं. तर चला आता अन्नपूर्णा मातेची पूजा मी कशा प्रकारे केलेली आहे. आपण प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपण लग्न जरी म्हटलं तरी रासपूजन करत असतो. बाप्पांचं पूजन झाल्यानंतर आपण सर्वप्रथम अन्नपूर्णा मातेला त्या ठिकाणी विराजमान करतो, कारण अन्नाशिवाय कुठलंच कार्य होऊ शकत नाही. आपण नैवेद्य जरी बनवायचा म्हटला तर त्यासाठी सुद्धा अन्नच लागतं आणि आपण पंगत म्हणा किंवा बरेच कार्यही करतो. अक्षदाही आपल्या त्यापासूनच तयार होतात. अशा प्रकारे बऱ्याच वस्तूंमध्ये अन्नाचा समावेश असतो. तर म्हणून अशा प्रकारे आपण जर ठरवलं की मी प्रत्येक शुक्रवारी खूप छान प्रकारे अन्नपूर्णा मातेची सेवा करेल तर ते होऊ शकतं. तर अशा प्रकारे आज छान देवीला गजरा वगैरे, आरती वगैरे सर्व काही गोष्टी खूप छान झाल्या. त्यानंतर पूजा करायची होती ते म्हणजे सत्यनारायण भगवानांची पोथी वाचन, त्याच्यानंतर आरती.
तर मी सर्व आरत्या करून घेतल्या आणि त्यानंतरच पोथी वाचायला सुरुवात करणार होती. तर बघा, त्याआधी म्हटलं चला आता खीर बनवलेली आहे, खीर नैवेद्यामध्ये ठेवून घेऊया. तर अशा प्रकारे तुळशीपत्र अर्पण केलं आणि छान पाणी फिरून मंत्र म्हणून अशा प्रकारे देवीलासुद्धा नैवेद्य देऊन झाला. त्यानंतर सत्यनारायणाच्या आपल्या प्रसादाची तयारीसुद्धा मी आधीच करून ठेवलेली होती. तर आज बघा मी खूप म्हणजे घाईघाईमध्ये का असेना खूप छान प्रकारे संपूर्ण सेवा केली आणि नैवेद्यसुद्धा अगदी छान वेळेवर झाला. नाहीतर काय व्हायचं, संध्याकाळी पूजेला बसायची आणि त्यावेळेसच नैवेद्याचीसुद्धा घाई असायची आणि बऱ्याचदा मागे पुढे सुद्धा होऊन जातं. परंतु आता मी ठरवले आहे की आधी पटकन नैवेद्य बनवून घेऊ आणि नंतर आपण लगेच पूजेला बसू शकतो. तर अशा प्रकारे छान आरती वगैरे झाली. अध्याय 2. भगवंत पुढे सांगतात, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ती कथा आता ऐका. सुंदर व पवित्र अशा वाराणसी नावाच्या नगरी एक ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्याने त्रासलेला होता. तो रोज भिक्षा मागण्याकरिता हिंडत असे. त्याचे दुःख पाहून एकदा भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतले व ते त्याला म्हणाले, ब्राह्मणा, तुझे दुःख पाहून मला दया येत आहे. तू आता सर्व दुःखांचा नाश करणारे श्री सत्यनारायणाचे. त्यानंतर अन्नपूर्ण मातेची ओटी भरून झाली आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं म्हणजे बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की खूप आता आंब्याचा सीझन आहे, म्हटलं छान नैवेद्यामध्ये देवीचं म्हणा किंवा बाप्पांची पूजा असो, कुठल्याही देवांची पूजा असो, त्यामध्ये आंब्यांचा जास्त प्रमाणात समावेश करूया. तर आज तीसुद्धा इच्छा पूर्ण झाली. इच्छा अगदी छोट्याच असतात बरं का. त्यानंतर रात्रीची वेळ होती आणि अशा प्रकारे छान माठ वगैरे भरून ठेवला. असं म्हणतात की माठसुद्धा पूर्ण भरून ठेवावा, तो रिकामा ठेवू नये, कारण ते अशुभ असतं. तर अशा प्रकारे माठ भरून झाला आणि रात्रीची जी पूजा आहे ती म्हणजे गॅसचं पूजन आज परत केलं. ते म्हणजे रात्री सगळा स्वच्छ केला आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे छान हळदी कुंकू आणि फुलं वाहिले आणि दिवा बघा रात्रीच्या म्हणजे जवळ 11:30-12पर्यंत तो सुरूच होता आणि सकाळी जसा लावला ना मी 7 वाजेपासून तसा तो लावलेलाच होता. तर मी हा दिवा नेहमी लावत असते. तर अशा प्रकारे आजचा दिवस खूप सुंदर गेलेला आहे. नैवेद्यसुद्धा उचलून ठेवला, कारण रात्री असा नैवेद्य आपण ठेवू शकत नाही, तर त्या वाट्यासुद्धा काढून घेतल्या. तर अशा प्रकारे आजचा हा दिवस गेलेला आहे. तर तुम्हाला माझी आजची पूजा कशी वाटली आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला यातील कुठली गोष्ट आवडलेली आहे, तुम्हाला जर आणखीन काही माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता. तर चला आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.